नमस्कार मंडळी. प्रेक्षकांना जशी आतुरता लागली आहे पावसाची, तशीच संपूर्ण महाराष्ट्राला आतुरता लागली आहे त्या एका भव्य दिव्य मैदानाची. 21 जून पेडगाव हिंदकेसरी ओरिजिनल मैदान. सुनील मोरे सरकार यांच्या आयोजनामध्ये आणि समस्त पेडगावकरांच्या सहकार्याने होणारे हे भव्य दिव्य आता संपूर्ण महाराष्ट्राची चर्चा विषय बनले आहे. मित्रांनो, हे फक्त मैदान नाही तर महाराष्ट्राच्या बैलगाडा संस्कृतीचा एक मोठा उत्सव आहे. कारण या मैदानाचा गुलाल मिळवण्यासाठी अनेक महारथी, अनेक टॉप नंदी आणि अनेक दिग्गज मालिक विविध जिल्ह्यातून, विविध राज्यातून लांबीचा प्रवास करून इथे दाखल होतात. या मैदानात फक्त गाड्या पळत नाहीत तर प्रतिष्ठा पळते, नाव पळतं आणि प्रत्येक नंदी आपल्या ताकद सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरतो. त्यामुळे प्रेक्षकांचे मनामध्ये एकच उत्सुकता आहे, कोणते नंदी दिसणार, कोणते पैरे फुटणार, कोणता जोड मैदान गाजवणार आणि सर्वात महत्वाचं या हिंदकेसरी किताब कोण पटकावणार. चला तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये काही संभाव्य आणि टॉप पैरे जे मैदान अक्षरशः हादरवू शकतात. सुरुवात करूया अखंड महाराष्ट्राच्या लाडक्या नावापासून, घोटकरचा रॉकेट सर्जा. मित्रांनो, बिनजोडमध्ये आणि 3 फेऱ्यांमध्ये त्या नंदीचं वेगळं वर्चस्व आहे. असा घोटकर सर्जा आता पेडगावमध्ये कोणासोबत दिसू शकतो तर चर्चेत असलेला स्वभाव टॉप पैरा म्हणजे संतोष शेठ तोडकर यांचा मल्हार 1011 आणि घोटकरांचा सर्जा. नाशिकच्या मैदानामध्ये या जोडीला जबरदस्त स्पीड लागलेला आपण पाहिला होता. मुंबई बिनजोडमध्ये सुद्धा या गाडीने विक्रम केले आहेत. सेमीफायनल मध्ये थोडीशी लगत असल्यामुळे जोडी पूर्ण पळाली नाही, पण स्पीड पाहिला तर महाराष्ट्र धक्का होईल असा स्पीड आहे. दोन्ही मालक संबंध अतिशय चांगले आहेत आणि दोन्ही नंदीचे वेग टॉप क्लास आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा जोड पेडगाव मध्ये दिसला तर आश्चर्य वाटणार नाही. पुढील स्वभाव टॉप पैरा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन. मोठं मैदान आलं की लखनचं नाव पहिल्यांदा घेतलं जातं, कारण मोठ्या रकमेच्या मैदानामध्ये हिंदकेसरी मैदानामध्ये लखन नेहमी फायनल पर्यंत पोहोचतो. आता प्रश्न आहे, पेडगाव मध्ये लखन कुणासोबत दिसणार तर युवा हिंदकेसरी मैदानामध्ये लखन सोबत पळलेला टॉप नंदी देवा याने कमी पण स्पीड मध्ये भारी. लखन आणि देवा ही जोडी पुन्हा एकदा पेडगाव मध्ये दिसू शकते, कारण या गाडीला मैदानामध्ये एवढा जबरदस्त स्पीड लागला की प्रेक्षक अक्षरशः उभं राहतात. पुढचा स्वभाव टॉप पैरा विठ्ठल आनंद चिक्क्या. 40च्या गटामध्ये टॉप मध्ये पळणाऱ्या चिक्क्या आणि नानांच्या संपूर्ण दावणीचा सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. तेजा, भारत, चिक्क्या प्रत्येक नंदी टॉप मध्ये पळतोय. आता चर्चेत असलेला जोड म्हणजे मुंबईचा भव्य मैदानात मानकरी ठरलेले जोड हरण्या आणि चिक्क्या. 52 लाखाच्या खरेदी असलेल्या हरण्या आणि चिक्क्या पुन्हा एकदा एकाच धोट्यात दिसू शकतात. दोन्ही नंदीचे नियोजन नाकडेच असल्यामुळे पुढील मैदानात हा जोड हमखास चर्चेत असतो. त्यानंतर मित्रांनो, पुसेगाव हिंदकेसरी किताब जिंकलेल्या टॉप जोडी रक्षा आणि सचिन. कमी वेळात हिंदकेसरी किताब पटकावणाऱ्या ही जोडी पुन्हा एकदा मैदानात दिसू शकते. मैदानात मध्यंतरी सचिन थोडा आजारी असल्यामुळे वेगवेगळ्या पायऱ्यांमध्ये दिसत होता, पण आता पुन्हा एकदा दोघं एकत्र येण्याची शक्यता आहे. या जोडीचा स्पीड आणि लांब पल्ल्यातील ताकद जबरदस्त आहे. पुढील चर्चेतील नाव म्हणजे द्वारलेकरांचा हरण्या. मागच्या वर्षाचे पेडगाव हिंदकेसरी मैदानाचा 1 नंबरचा मानकरी सिरसवड यांचा रायफल यासोबत नंदीने इतिहास घडवला होता. यावर्षी रायफल बद्दल अपडेट कमी असल्याने तरी चर्चेत असलेला जोड म्हणजे घरणीकरांचा राजा, द्वारलेकरांचा हरण्या. पुसेगाव हिंदकेसरी मैदान गाजलेला हा जोड पुन्हा पेडगाव मध्ये दिसू शकतो, कारण दोन्ही नंदीचे ताकद आणि स्पीड मैदान हादरवू शकतो. आणि आता बोलूया एक असा स्वभाव पैऱ्याबद्दल ज्याच्या महाराष्ट्राला खूप दिवसापासून वाट आहे. वेगाचा शेवट सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या. पैलवान अभिजित भैया पवार यांचा सर्जा आणि फौजी ग्रुप बुलढाणाचा बाब्या हा जोड जर पेडगाव मध्ये उतरला तर मैदान अक्षरशः पेटणार हे नक्की. दोन्ही नंदी चालू सीझन मध्ये टॉप मध्ये पळत आहे. बाब्याने मागच्या मैदानात गटाला हार घेतली असली तरी गाडी फॉल नव्हती, त्यामुळे त्याचा स्पीड अजूनही महाराष्ट्र विसरलेला नाही. पुढील स्वभाव टॉप पैरा म्हणजे रोमन दादा आणि सर्जा दादा. दादा सरकारांचा संपूर्ण दावण टॉप मध्ये आहे. रोमन दादा आणि पक्षदादा सर्जा दादा प्रत्येक नंदी मध्ये गाजवत आहे.
सरच्या घरचा साथ आणि घरचं नियोजन असल्यामुळे पेडगाव मध्ये हे समीकरण नक्की दिसू शकतं. त्यानंतर चर्चेत असलेला जोड साखरवडीकरांचा बावरे आणि अमित भरले यांचा देवा सुद्धा टॉप मध्ये पोहोचतोय. आणि बावऱ्यांचा स्पीड असा महाराष्ट्राला माहितीच आहे. चिमण्या मैदानापासून थोडा दूर असल्याने देवा नाव टॉपला ठेवतोय. हा जोड पेडगाव मध्ये मोठा धमाका करू शकतो. आता बोलूया 44 सीझन मध्ये सर्वाधिक गुलाल घेणाऱ्या नंदीबद्दल. निमगावकरांच्या मोठ्या मैदानामध्ये किरण आप्पा शेळगावकर यांचा रायना आणि सावकर या जोड सतत गुलाल घेताना दिसतो. दोन्ही नंदी दोन्ही खांद्यावर फिट पळतात आणि लांब पल्ल्यात जबरदस्त ताकद दाखवतात. पेडगावमध्ये हा जोड पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरू शकतो. पुढील स्वभाव पायरा राजा आणि विराट. शाकीर भाईंचा राजा सध्या थोडा संघर्ष करत असला तरी त्याचा स्पीड अजूनही धक्कादायक आहे. नाशिकचा विराट आणि राजा ही जोडी मैदानात आली तर नक्कीच टॉपमध्ये दिसेल. आता बोलूया फॉर्च्युनर मानकरी सर्जाबद्दल. 3 फेऱ्यांच्या मैदानात कमी दिसणारा पण आला की मैदान गाजवणारा सर्जा आणि त्याच्यासोबत अमित भाजले यांचा चिमण्या आजारातून कमबॅक करत आहे आणि मालकाने तयारी केली असेल तर ही जोडी मोठा धमाका करू शकते. पुढील स्वभाव टॉप पैरा. सप्त हिंदकेसरी बॉस सुंदर. अखंड महाराष्ट्राचा लाडका, युवा पिढीला बैलगाडा क्षेत्राचा वेळ लावणारा नंदी सुंदर बॉस आणि शेवळकरांचा पाखरा हा जोड सुद्धा चर्चेत आहे. पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये बॉसचा इतिहास मोठा आहे आणि प्रत्येक वेळी टॉप नियोजन असतं. त्यानंतर मित्रांनो कॉकटेल उर्फ सुंदर, पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल आणि आनंद तोरकर यांचा वादळ ही जोडी काही दिवस एकत्र नव्हती पण एकदा दिसण्याची शक्यता आहे. अनेक एक मजबूत स्वभाव टॉप पैरा. सासवडकरांचा बादल आणि सातारा एक्सप्रेस बनमा. दोन्ही नंदी ताकदवान शरीर आणि दोन्ही खांद्यावर फिट पडणार आहेत. आणि आता मित्रांनो ज्या पैऱ्याची महाराष्ट्राला सर्वात जास्त उत्सुकता आहे, अखंड महाराष्ट्राचा लाडका मथुर, राहुलभाई पाटील आठवले कल्याणकर यांचा मथुर आणि त्यासोबत कोण, तर मित्रांनो अंदाज असा लावला जातोय की बकासूर आणि मथुर. होय मित्रांनो, ही जोडी जर पेडगाव मध्ये उतरली तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष एका गाडीवर असणार आहे. दोन्ही नंदी लांब पल्ल्यात निकाल घुसणारे आहेत. मालकांमध्ये चांगले संबंध आहेत आणि अनेक दिवसापासून या जोडीची चर्चा सुरू आहे. जर हे समीकरण जुळलं तर पेडगाव हिंदकेसरी मैदान घडू शकतं आणि गुलालाचे मानकरी बनू शकतात. तर मित्रांनो हे होते काही स्वभाव आणि टॉप पैरे. सर्व पैरे अंदाजे आहेत आणि व्हिडिओ मार्फत आपण माहिती देत आहोत. तुमचं मत कोणता जोड मैदान गाजवेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण अशाच बैलगाडा टॉप अपडेट, स्वभाव पैरे आणि मैदानाचे महत्त्वाच्या बातम्या आपण नेहमी तुमच्यापर्यंत आणत असतो. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.